मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्ते क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे। परं ब्रह्म परं धाम सच्चिदानंद विग्रहं ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम्। जयन्ति शिष्य बुद्धिस्ता ज्ञानध्वांत दिवाकरः रंगनाथ महाराजा ब्रह्माभ्यास परायणः। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। श्री गुरु धूत महाराज की जय। श्री गुरु रंगनाथ महाराज की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। मनोनिबंध मोक्षाचे व्याज नाही निमाले काज आता निरूपणाची भोज ओळगे जरी। मनोनिबंध मोक्षाचे व्याज नाही निमाले काज आता निरूपणाचे भोज ओळगे जरी। म्हणून बंध मोक्षाचे निमित्त नाही, प्रमाणांचे आणि इतर श्रवण मननादिकांचे कार्य संपलेले असते, तरी पण कौतुकाने ब्रह्माचे निरूपण करणे प्राप्त झाले आहे। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता या बंधाचेही काज नाही व मोक्षाचेही काज नाही। कारण बंध म्हणजे काय, बंध कसा झाला, बंध कुठून आला, याची उपपत्ती जोपर्यंत चालते तोपर्यंतच तत्सापेक्ष मोक्षाच्या गोष्टी चालत असतात। पण जेथे बंध मोक्षाचे निमित्तच राहिले नाही, तर तेथे त्या बंध मोक्षाचे कार्य काही राहिले आहे असेही म्हणता येत नाही। आता यावर अशी शंका येईल की जर परमात्म वस्तूचे ठिकाणी शब्दादिकांची प्रवृत्ती नाही, तर मग ज्ञानेश्वर महाराज हे व्याख्यान तरी का करतात? त्याचे उत्तर ओवीच्या उत्तरार्धाने सांगतात की आता जे काही मी निरूपण करतो ते कौतुकाचे निरूपण आहे असे समजावे। येथे अमृतानुभव संपला, अर्थात निरूपणाचे काम संपले आहे। ठीक आहे, बोलाव महाराज। हा ठीक आहे। मनोनिबंध मोक्षाचे व्याज नाही निमाले काज आता निरूपणाचे भोज ओळगे जरी। मनोनिबंध मोक्षाचे व्याज नाही निमाले काज आता निरूपणाचे भोज ओळगे जरी। माऊली महावैष्णव ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये या 5व्या प्रकरणात 66 क्रमांकाची जी ओवी आहे त्या ओवीत बहुतेक अमृतानुभवाची सांगता करतात, समाप्ती करतात, बोलण्याची समाप्ती करतात। आणि बोलण्याची समाप्ती का आहे स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या भूमिकेत, त्याचं कारण सांगून इथं ग्रंथाचा शेवटच आहे हा।
अमृतानुभवाची शेवटची ओवी कोणची असं जर कोणी विचारलं, खऱ्यानं ही आहे. म्हणून बंध मोक्षाचे व्याज नाही निमाले काज, आता निरूपणाचे भोज वळगे जरी. यावरचं जे बोलणं आहे ते कौतुकानं आहे. यावरचं जे बोलणं आहे ते न बोलण्यातलं बोलणं आहे. बोलणं संपलेलं बोलणं आहे. म्हणून ज्ञानोबाराय या ओवीत निर्निमित्त, निमित्त नाही राहिलं, कारण नाही राहिलं. बंध मोक्षाचं कारण काही बंधनात बंधन वाढण्यासाठी बोलणे ते जीवाचं, बंधनात बंधन वाढण्यासाठी बोलणं आणि बंधनातली भोगासाठी बोलणं ते विषय पामराचं असतं. बंधनात बंधन कळून घेण्यासाठी बोलणं ते मुमुक्षूचं असतं. बंधनात बंधन निवृत्तीचं बोलणं, बंधन निवृत्तीसाठी ऐकणं बोलणं ते मुमुक्षू साधकाचं असतं. आणि बंधनातून आलेल्या शंकेमुळं, बंधनातून आलेल्या प्रश्नामुळं, बंधनातून आलेल्या चर्चेला उत्तर देणार मोक्षाकडलं बोलणं, मोक्ष स्वरूपाचं चिंतनाचं बोलणं हे गुरुचं असतं, संतांचं असतं, महात्म्यांचं असतं. मोक्षाबद्दल, मोक्ष कसा सहज आहे, मोक्ष कसा नित्य आहे, मोक्ष कसा सहज आहे, नित्य आहे, स्वरूपच आहे, हे बोलणं मुमुक्षु साधकाच्या बोलण्याला बोलणं, बोलण्याला प्रत्युत्तर, साधाला प्रतिसाद म्हणून जे काही बोलणं आहे ते जीवनमुक्ताचं असतं, गुरुचं असतं, महात्म्यांचं असतं, अवतारी पुरुषांचं असतं. म्हणून बोलण्याचे निमित्त हेच आहेत, बंध आणि मोक्ष. पण ज्ञानोबारायानं हे वर्णन करण्यात आतापर्यंत जे काही अमृतानुभवाचं चिंतन ज्ञानोबारायाच्या मुखातून आलेलं आहे, सहज अनुवादित झालेलं आहे, तर त्याच्यात बंध आणि मोक्ष याला जागाच राहिली नाही. ज्ञानोबाराय शब्दाच्या माध्यमातून त्याचं सांगणं आणि त्याच्या सांगण्याला कोणी साथ देत असेल, म्हणजे सर्व अवधान देत असेल, कान घेऊन त्याच्या सोबत चलत असेल, तर ते ऐकणाराला बंध आणि मोक्ष दोन्ही राहत नाहीत. बंधनाची नाही ठावी, मुक्त काशिया म्हणावी, अशी भूमिका होऊन जाते. बंध मोक्ष अतीत आपलं स्वरूप आहे. न मुक्तीर न बंधा, मोक्ष नाही आणि बंध नाही. स्वरूपाच्या ठिकाणी हा अंतिमचा निर्णय. स्वरूपाच्या ठिकाणी काय काय नाही याची अनेकाची व्यावृत्ती केली, पण स्वरूपाच्या ठिकाणी बंध कालत्रय नाही आणि बंधनाची तटकाठ न राहिल्यामुळं मोक्षाची कालत्रय कल्पना नाही. मोक्ष नव्हता, मोक्ष आला, मोक्ष झाला, मोक्ष आहे, हे बोलणं सुद्धा तिथं आगाऊ ठरतय. मोक्ष शब्दच नाही. मोक्ष शब्द कसा आहे, अज्ञाना घरी त्राई वावगी याची पुढे येणारच आहे. म्हणून महाराज म्हणते की स्वरूपाच्या ठिकाणी बंध मोक्ष नाही. स्वरूप आहे, बंध मोक्ष तिथे. बंध का नाही? अज्ञान नाही म्हणून. स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कालत्रय नाही आणि अज्ञानच बंधनाचं कारण आहे. अज्ञानच बंध असतो. स्वरूपाच्या ठिकाणी अविद्या कालत्रय नाही म्हणून बंध नाही.
आणि मोक्ष का नाही? स्वरूपाच्या ठिकाणी विशेष ज्ञान बी नाही, स्वरूपाच्या ठिकाणी नाही, म्हणून मोक्ष बी नाही. ही ध्यानात घ्यासारखी गोष्ट आहे. अज्ञान असल्याशिवाय बंध सिद्ध होत नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष सिद्ध होत नाही. आणि स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आणि ज्ञान दोन्ही नाहीत. अज्ञान जशी अविद्या आहे तशी ज्ञान देखील माया आहे स्वरूपाच्या ठिकाणी. कारण दोन्ही बी सविशेषच वाढतात. अज्ञान जरी स्वरूपानं निर्विशेष असलं तरी त्याचं कार्य सविशेष आहे अज्ञानाचं. म्हणून अज्ञान स्वरूपाने निर्विशेष आहे, अव्यक्त आहे, पण विपरीत ज्ञान व्यक्त होते आणि विपरीत ज्ञान त्याचं कार्य आहे. आणि तसं सामान्य ज्ञान सहज आहे, अव्यक्त आहे, सामान्य आहे. सामान्य ज्ञान सामान्यच आहे, पण त्याच्यात जी विशेषता येते ती माया नाही. माया विशेष म्हणून तिथं निरुपाधिक परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अविद्या ना माया दोन्ही उपाधी नाहीत. आणि उपाधी नाही म्हणून विशेषता नाही. अविद्येमुळे विपरीत ज्ञानाची विशेषता असते आणि मायेमुळे विशेष ज्ञानाची विशेषता असते. माया उपाधीत विशेष ज्ञानाची विशेषता प्रगटता माया उपाधीत आणि अविद्या उपाधीत विपरीत ज्ञानाची विशेषता. हे जे आपण माझं घर आहे, मी माणूस आहे, मी सुखी दुखी आहे, मी करता भोगता आहे, मी जन्मलो मेलो, हे जे म्हणतो ना, ही विपरीत ज्ञानाची विशेषता आहे. अविद्येमुळं अविद्या उपाधीमुळं जे सहज सामान्य ज्ञान आहे ते विपरीत ज्ञानाच्या रूपानं प्रगटायला लागले अविद्येच्या उपाधीमुळं. आणि अहम ब्रह्मस्मी ही माया उपाधीमुळं. उपाधीची विशेषता उपाधीमुळे असते. चांगला आरसा असला तर जसा आहे तसा चेहरा दिसतो आणि खडबडीत आरसा असला, पिसल्याला फुटल्याला आरसा असला तर अस्ताव्यस्त चेहरा, विपरीत चेहरा दिसतो. विपरीत चेहरा आणि यथार्थ चेहरा हे जसा आरशाची उपाधी जशी असन तसा. तशी अविद्येची उपाधी असली तर विपरीत ज्ञान, मायेची उपाधी असली तर यथार्थ ज्ञान. पण यथार्थ ज्ञान तरी विशेषताच आहे आणि विपरीत ज्ञान तरी विशेषताच आहे. म्हणून विशेषता स्वरूपात नाही, स्वरूप सामान्य आहे, स्वरूपात प्रगट नाही, स्वरूप अप्रगट आहे, अव्यक्त निराकार नाही, जे आकार आहे हे स्वरूपाचं वर्णन आहे. अव्यक्त विशेष ज्ञान बी व्यक्त आहे आणि विपरीत ज्ञान बी व्यक्त आहे. म्हणून विशेष ज्ञानाचं कारण माया आहे आणि विपरीत ज्ञानाचं कारण जे म्हणजे यथार्थ ज्ञानाचं कारण माया आहे आणि विपरीत ज्ञानाचं कारण अविद्या आहे. हे दोन्ही कार्य आहेत. ध्यानात घ्या. म्हणून माया उपाधी असल्याशिवाय विपरीत विशेष ज्ञान नसते, किंवा यथार्थ ज्ञान नसते, आणि अविद्या उपाधी असल्याशिवाय विपरीत ज्ञान नसते. विपरीत ज्ञान ही जीवदशा आहे आणि यथार्थ ज्ञान ही शिवदशा आहे. विपरीत ज्ञान ही बंध आणि यथार्थ ज्ञान ही मोक्ष. आणि दोन्ही उपाधी नाहीत, दोन्हीला निमित्त लागते, निमित्ताने. आणि ते निमित्तच उद्ध्वस्त झाल्यावर ना बंध ना मोक्ष ना मुक्तीर ना बंध. हा चिदानंद रूपम शिवोहम शिवोम. शिव कसा आहे, चित कसं आहे, चैतन्य कसं आहे,
तर बंधना वाचून आणि मोक्ष वाचू नये का? ते विशेष ती वाचू नये, उपाधी वाचू नये म्हणून. तिथं अविद्या नाही म्हणून बंध नाही, तिथं विद्या नाही किंवा माया नाही म्हणून मोक्ष नाही. बंध मोक्ष विवर्जित शुद्ध स्वरूप आहे असं ज्ञानोबाराय अनुवाद करायले. त्या ज्ञानोबारायच्या अनुवादातून असं इथपर्यंत भूमिका आली. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की आता बोलणं नाही, आता बोलणे पूर्व, आता तिथं बोलणं शोभत नाही. कसं शोभत नाही? तर त्याची माग उदाहरणं दिली त्यांनी माग दृष्टांत दिली की चैल्या ही पाठी चेवनयाच्या गोष्टी. हे जसं बरोबर नाही का? धाला बैची पाठी रंधनाच्या. जेवून तृप्त झाल्याला कुठं स्वयंपाकाच्या खाटोटापात पडत असतो का? जेवल्यावर चेव आल्यावर कुठं चेव कसा येत असतो, चेव कशाने येत असतो, चेव येण्याच्या अटकली, चेव आल्यास कशाला, चेव येण्याच्या युक्त्या, चेव येण्याच्या किल्ल्या, सूत्र, चेव आलेल्या कशाला? आता त्याच्या काय उपयोगी? म्हणून चेल्या ही पाठी चेवण्याच्या गोष्टी जशा व्यर्थ आहेत. दिवा लावून घरात उजेड पाडला, आता डब्बी कशीन, काडी कशीन, तेल वातपंथी कशी ठेवायची, हे खटाटोप. आता दिवा लागला, उजेड पाडला, हे जसा नंतर आधीचा खटाटोप, नंतर त्याचा उपयोग नाही, त्याच्या युक्त्या किंवा त्याचं कर्म ते करणं नंतर नसतं, आधी झालेलं आहे ते. तसं चेल्या ही पाठी तेवण्याच्या गोष्टी का धाला बैसी पाठी रंधनाच्या किंवा उदयलिया दिवसपती तैकी दिवे शेजे येती वाचून पिकला शेती सुई जाता ती काही नागर, सुई जाता ती नागर काही. महाराज यांनी अशी दृष्टांत दिलीत की जे अगोदर होऊन गेलेले ते नंतर नसतंय, त्याचा नंतर उपयोग नाही. तसं आता जिथं बंध मोक्षाचं निमित्त राहिले नाही अशा ठिकाणी बोलणं नको. म्हणून बंध मोक्षाचे व्याज नाही निमाले काज, आता निरूपणाचे भोज वळगे जरी. ज्ञानोबा म्हणतात की बंध मोक्ष हे बंध मोक्षाला जागाच नाही, निमाले नाही, बंध मोक्ष नाही, नाहीच. हे पहा, कारणाचा अभाव आहे, नाही कारण नाही, व्याज नाही, व्याज म्हणजे निमित्त म्हणजेच कारण नाही, आणि काज निमाली, व्याज नाही काज निमाली. ध्यानात घ्या जरा, व्याज म्हणजे कारणाचा अत्यंत अभाव झाला, आणि काज म्हणजे सूक्ष्म देहाचा निमाला, तो निमाला म्हणजे बाधित झाला, सूक्ष्म देह बाधित झाला, दिसतो पण नाही जमा झाला. जसा निमाल्याला माणूस दिसतो, तो त्याचा चेहरा दिसतो, त्याचे हातपाय नख केस सर्व दिसतात, पण नाही, तो नाही म्हणून रडते सर्व भोवताली की नाही, गेली ती गेली, म्हणजे बाद झाला त्याचा. ते असून नसण्यात जमाय, दिसून नसण्यात जमाय. तो दिसतोय पण नाही आपल्यात, आता प्रेत हे फक्त त्याच. त्याप्रमाणे निमित्त नाही राहिलं, कारण नाही राहिलं, कारणाचा अत्यंत अभाव झाला, आणि काज निमाली म्हणजे कारण देह निवृत्त झाला आणि सूक्ष्म देह बाधित झाला. काज निमाल, कार्य निमाल. आता निरूपणाचे भोज वळगे जरी, आता दोन्हीचा एकाचा बाज झाला आणि एकाची निवृत्ती झाल्यावर आता निरूपणाचं कौतुक राहिलं, बोलणं कौतुकाचं राहिलं ते. आणि जरी करता ते बोलण्याचा प्रसंग आला तरी ते कौतुक आहे, कौतुक आहे.
कौतुक वाटी मागील वेचाची नाम मंगळाची तेने गुणी. म्हणून बंध मोक्षाचं काज नाही. म्हणून निमित्त निमाली म्हणजे निवृत्त झाली, काज बाधित झाली. म्हणून आता निरूपणाचं भोज आहे, निरूपणाचं भोज्य, निरूपणाचं भुंजे नाही, निरूपणाचं रंजन आहे, निरूपणाची शोभा आहे, निरूपणाची सहजता आहे. जरी करता ओढवली, जरी करता बोलायला लागलो तर काही कोणाचं अज्ञान निवृत्त करायसाठी नाही, अज्ञानच नाही. कोणाला ज्ञान प्राप्त करायसाठी नाही, ज्ञानच नाही, विशेष ज्ञानच नाही आणि अज्ञानच नाही. म्हणून विपरीत ज्ञान म्हटलं नाहीच. म्हणून परिभाषाच कशाची बनत नाही, जे बोल नाही. म्हणून ज्ञानोबरायाच्या अमृत अनुभवातलं जे बोलणे ते कोण कोणाला सांगायले, कोणाच्या शंका आहेत कोण समाधान करायले, कोणाला कळालेलं नाही कोणाला कळायला लागले, कोण कळून द्यायले, असा त्याच्यात ओघ नाही, अशी त्याच्यात टोकं नाहीत, टोकं नाहीत, टोकदार सांगणं नाही, सहजता आहे. कोण बोलायले, कोण ऐकायले, कोणाला कळाना, कोण कळून द्यायले, कोणाच्या शंका आहेत, कोण समाधान करायले, असं नाही. नुसतं दुमदुमीत बोल नाही. समुद्रात पाणी असतं पण कुणकुण आलंय, कुणकट चाललंय, कोण्या दिशेनं वाहलंय, तसं नाही राव. तिथं पाणी पण ओघ नाही, पाणीच पाणी, दिशा नाही त्याला. कुणकुण आले कुणकट चाललंय, प्रवाह नाही तो, पाण्याचा स्रोत आहे तो, प्रवाह नाही, नुसतं पाणी, दिशा नाही त्याला, ओघ नाही त्याचा, खळखळाट नाही त्याचा, तो नुसतं पाणी, पाणीच पाणी. ध्यानातल्या गोष्ट कसं अमृत अनुभवाचं बोलणे, त्याला दिशा नाही, ती सहज आहे. कोण विचारायले कोण सांगायले, कोणाला कळाना कोण कळून द्यायले, असं ह्या निरूपणामध्ये प्रवाह रूपता नाही, सहजता आहे. म्हणून निरूपणाचे भोज ओळंगी. जरी जरी करता निरूपण व्हा लागले, निरूपण व्हा लागलेले दिसायले, पण सांगणारा वेगळा नाही, ऐकणारा वेगळा नाही, सांगणारा श्रेष्ठ नाही, ऐकणारा कनिष्ठ नाही, सांगणारा गुरु नाही, ऐकणारा शिष्य नाही, उलट आहे, सांगणारा शिष्य आणि ऐकणारा गुरु आहे. सर्व उलटा पालत आहे. ध्यानात घ्या. सांगणारा ज्ञान आहे आणि ऐकणारा निवृत्ती आहे. त्याला प्रवृत्तीच नाही, तो ऐकणार आहे. मग सांगणारा मोठा का ऐकणारा मोठा? ऐकणाऱ्याची शंका आहे का? बरं, सांगणाऱ्याला शंका आहे का? सांगणारा बद्ध आहे का ऐकणारा बद्ध आहे का? सिद्ध म्हणून सिद्धानुवाद आहे. सिद्धानुवाद, सिद्ध असलेल्या वस्तूचा अनुवाद आणि किंवा सिद्धानं केलेला अनुवाद. सिद्धानं असलेली सिद्धी सिद्ध केलेली, सिद्धीची सिद्धी, जे सिद्ध आहे त्याच सिद्धानं केलेलं सिद्धानुवाद नाही. म्हणून निरूपणाचे भोज वळगे जरी. म्हणून महाराज सांगतात, बंध मोक्षाचे निमित्त नाहीत, निर्निमित्त बोलणे. अमृतानुभवाचं बोलणं निर्निमित्त बोलणे. प्रमाणाची आणि इतर श्रवण मनाधिकाची कार्य संपलेली आहे. एक तर बंध मोक्षाचं निमित्त नाही राहिलं काही. मोक्ष पाहिजे बंध नाही पाहिजे. अरे नाही पाहिजे ते नाहीच, आणि पाहिजे तेच आहे. नावा गावा वाचू नाही.
पाहिजे ते जे मोक्ष आहे, ते मोक्ष नाव नाही तिथं, मोक्ष स्थिती आहे, मोक्ष भूमिका आहे, मोक्ष स्वरूप आहे. म्हणून निर्निमित्त आहे आणि प्रमाणांचे आणि इतर सर्वांना मननाधिकाचे कार्य नाही. बोल नाही, पण कोणी ऐकायला लागले, कोणी त्याचं चिंतन करायला लागले, कोणी त्याचं मनन निध्यासन करायला लागले. असं नाही कोणाला असाक्षात्कार आहे, कोणाला साक्षात्कार व्हायला असं नाही. तर साक्षात स्वरूपच आहे, साक्षात्कार नाही. कोणाला साक्षात्कार? कशाचा साक्षात्कार? साक्षात स्वरूप आहे, साक्षात. म्हणून प्रमाणांचे आणि इतर सर्व नामे मननाधिकांचे कार्य संपलेले आहे. म्हणून श्रवणा वाचून बोलणे हो, ज्ञानात क्या गोष्ट करायची. विशेष ज्ञान वाचून बोलणे ते कार्य संपलेलं आहे. म्हणून चांगदेव 65चं बोलणं तरी चांगदेव महाराजाचं ध्यानात घेऊ नये. चांगदेव महाराजाची कुठं गडबड झाली हे ध्यानात घेऊन बोलणे. चांगदेव महाराजाची संकुचितता पाहून बोलणे, चांगदेव महाराजाची परिच्छिन्नता पाहून बोलणे, चांगदेव महाराजाचा भेद पाहून बोलणे, जग सत्यत्व पाहून बोलणे, मृत्यूचं भय पाहून बोलणे. म्हणून निमित्त आहे, चांगदेव 65ला निमित्त आहेत बोलण्याला. हेतू पुरस्कार बोलणे, हेतू आहे त्याच्यात, उद्देश आहे त्याच्यात. चांगदेवाला कळा, चांग्या म्हणून चांगदेवाला हे चांगलं लक्षात ठेवा. चांगदेवाचा चांगपणा सिद्ध व्हावा, चांगपणावर जागावा. म्हणून हेतू पुरस्कार, हेतू आहे त्या बोलण्यात. पण अमृत अनुभवाचं जे बोललंय ना, तर त्याच्यात हेतू नाही. पुढे निवडते दादाला, सोपान काकाला, मुक्ताबाईला कळालेलं नाही असं नाही. ध्यानात ही गोष्ट जरा. ज्याच्या पुढे बोलायला लागले त्याचा अज्ञानाचा हेतू नाही, त्याची शंका नाही, त्याची अस्पष्टता नाही. त्यांना स्पष्ट असलेले पुढं आहेत आणि स्पष्ट असलेले पुढे स्पष्ट वक्तव्य. म्हणून सिद्धान केलेला सिद्धाच्या समोर हा सिद्धानुवाद आहे. समुद्रावर पाऊस पडल्यासारखा आहे. पाऊस कुठं पडला? समुद्रावर. समुद्रावर पाऊस पडल्यामुळे सर्व ओलं झालं असं? ओलं नाही, पहिलंच ओलंय. पाणी वाहवलं असं? पाणी पहिलंच वाहत होत, पाण्यावरच पाणी पडले. कोरडच नव्हतं, पडायच्या आधी कोरड नव्हतं म्हणून पडल्यावर ओलं झालं असं म्हणायचं नाही. पडायच्या आधी स्थळ नव्हतं म्हणून जल झालं असं म्हणायचं काम नाही. पडायच्या आधी घट्ट नव्हतं म्हणून पातळ घाटावर पड असं म्हणायचं नाही. भेद नाही त्याच्यात, भेद नाही त्याच्यात. समुद्री झाले वरखणे विषया करणे भेटती तैसे. समुद्रावर जसा वर्षाव व्हावा असा अमृत अनुभवाचा वर्षाव आहे. निवृत्ती दादावर, सोपान काकावर, मुक्ताबाईवर, सच्चिदानंद बाबावर, हेचर स्वामीवर. सिद्ध आहेत पुढं, सिद्ध. साधू संत महात्मे महानुभवी हे येत आणि त्याच्यात बोलले ज्ञानोबर आहे. त्याच्यात न कळणं कोणालाच नाही, म्हणून कळून घेणं कोणालाच नाही. मग आहे काय? अनुवाद आहे. निरूपणाचे भोध वळगे जरी, निरूपणाचं भोध निर्निमित्त वाढवले. सहज चर्चा आहे म्हणून अनुवाद आहे.
माझी आत्मचर्चा विषेद उदंड गाती. तसं गाये नाही, उदंड गाये नाही आत्मचर्चाच. आत्माज्ञान नाही कोणाला, ब्रह्माज्ञान नाही कोणाला. आणि भाषा बोलणं चाललेली, म्हणून कळून घ्यासाठी कळून द्यासाठी बोलणं नाही त्याच्यात चाललेलं. हा, आता आपण आपलं नकळणं घालवा त्याच्यात, आपण आपलं अज्ञान घालवा, आपण आपलं ज्ञान घालवा, आपली आंघोळ करून घ्या, आपण सुचिरभूत व्हा त्यानं, आणि आपण त्याच्या सामील व्हा, त्याच्या सिद्धानुवादात सामील व्हा, सुचिरभूत होऊन ज्ञान गंगात नाहून. म्हणून आपलं आपण काम करा, पण ती भूमिका पाहत्याची. आता निरूपणाचे भोज वळगे जरी, म्हणून ज्ञानोबा म्हणतात बंद मोक्षाचे निमित्त नाही. व्हिडिओ कोणाचा चालू आहे ते पाहत नाहीत का? हे पहा, हे आपण चालू केल्यावर आपलं काय चालू आहे काय बंद आहे आपण भानावर राहा. ठीक आहे. प्रमाणांचे आणि इतर श्रवणाधिकांचे कार्य संपलेले असते, तरी पण कौतुकाने ब्रह्माचे निरूपण करणे प्राप्त झाले आहे. तरी पण इतकं होऊन बी, इतकी वास्तविकता असून बी निरूपणाचं महाराज म्हणतेत काय झालेलं आहे, तर कौतुकानं ब्रह्माचं निरूपण करणं प्राप्त झालेलं आहे. कौतुकानं कौतुकानं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून कौतुकाने ब्रह्माचे निरूपण प्राप्त झाले आहे. सर लिहिलं आहे, लिहिलेनं कौतुकानं. जसं कौतुकानं आई मुलाला लाड करती, खेळीती, काय ते रडत नसते तरी खेळीती, त्याला काय समजायचं का ते चांगलंय, पण तरी बी त्याचा चुंबन घेती, त्याला खांद्यावर घेती, त्याला कडेवर घेती, त्याला पोटाला धरती, त्याला पकडीती. ते काय त्याला समज, ते काय रडायला लागलं का, काही मागायले का नाही, पण ही कौतुकानं करायला लागली, त्याचं कौतुक करायला लागले. एरवी मुलगा रडायला लागल्यावर रुसल्यावर त्याला घेणं, त्याला खेळीनं, त्याला कडा खांद्यावर घेणं, त्याचं चुंबन घेणं, त्याला स्पर्श करणं गालाला, त्याला लाडानं काहीतरी करणं, ही त्याची समजूत घालण्यासाठी, त्याचा रुसवा घालण्यासाठी, त्याचं रडणं थांबविण्यासाठी हे केलेले ते वेगळं. पण तो रुसल्याला नाही, तो रडायला लागलेला नाही, तो काही मागायला लागलेला नाही, त्याला भूक नाही, तहान नाही, तरी आई त्याच्या संग जी झोंबती, जे करती, ते कौतुक आहे. कौतुक ते कौतुकास्पद आहे, ते प्रेम आहे, ती भक्ती आहे तिची. ती तिथं न राहावं नाही, ती आनंद लुटायला लागलेली, काही नाही करायला लागलेली. काय करेल, काऊन कसं करायला लागली, हा, ती आनंदित आहे, ती सहज आहे. लेकराला काही खाऊ घालायचं नाही, समजायचं नाही, काय सर्व झालेलं आहे. ते काही मागायला लागलेलं नाही, रुसलेलं नाही, रडायला लागलेलं नाही, तरी बी त्याला आनंदाचा आविर्भावात जे काही करणे त्या आईचं त्या मुलासोबत, तसं ज्ञानोबरायाचं बोल नाही, काहीच कारण नाही. न कळणं घालवायचं नाही, कळणं आणायचं नाही, बंध घालवायचा नाही, मोक्षे काहीच नाही, मिळवायचा नाही मोक्षी, शंका नाही, समाधान करून घ्यायचं नाही. पण बोलणं चालू आहे. निरूपणाचे भोज वळगे जरी, त्याप्रमाणे कौतुकानं ब्रह्माचं निरूपण करणं ज्ञानोबरायामध्ये ते प्राप्त झालेले आहे. मला आता असं अशी सेवा करण्याचा योग आलेला आहे, असं बोलण्याचा प्रसंग आलेला आहे, म्हणून बोल नाही. पहा ज्ञानोबराय किती सहज स्थितीत, किती कोण्या भूमिकेत बोलतात, आणि तसं बोलणं प्राप्त झाले, तसं बोलणं बोलून टाकलेलं आहे आतापर्यंत. तसं बोललेलो आहे मी, म्हणजे काही कारणास्तव नाही, निर्निमित्त, काही हेतू नाही त्याचा, निर्हेतुक, सहज सहज निर्हेतुक, जसा वारा वाहतो सहज, कुणीकडे जायचं नाही, कुणकुण आलेला नाही, स्वभावानं चाललेला आहे, झुल 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 स्वभाव.
हे पहा स्वाभाविक आहे. सूर्य स्वभावानं आपल्या स्वभावानं उदय अस्तित्व होतो, वारा आपल्या स्वभावानं वाहतो, पाऊस आपल्या स्वभावानं पडतो, आकाश आपल्या स्वभावानं पोकळ. कोणी पोकळ केलं नाही, त्याला काही लाकडं घालून काहीतरी करून कोणून कुठून केलं नाही, ते स्वभावाने. पाण्याला पातळ कशानं केलं नाही, कोणी स्वभावानं पातळ आहे. वाऱ्याला कोणी मागून मारायला लागलेलं नाही म्हणून तो पुढे पळायला लागला, कोणी वाढायला लागलेलं नाही पुढे ते म्हणून चालला. स्वभावानं तो वाहा लागलं तर वाहन स्वभाव आहे. हे जसे स्वभाव आपण पाहिलेत, त्याचप्रमाणे स्वभावानं संत बोलतात, स्वभावानं अनुवाद. स्वाभाविक आहे, स्वाभाविक. सूर्याची किरण सूर्याच्या बाहेर येणं पसरणं स्वाभाविक आहे, त्याचा स्वभाव. फुलाचा सुगंध बाहेर येणं स्वाभाविक. कोणी मागितल्याला नाही, कोणाला द्याचा भावना नाही, अहंकार नाही, मोठेपणा नाही की घ्या घ्या मी घ्यायला, माझ्याकडून घ्या मी वाढायला लागलो तुम्हाला. फुलाला अहंकार नाही की किती द्यायला लागलो मी या लोकायला. कोणाची मागणी नाही, कोणाचं लेटर आलेलं नाही, तरी बी स्वभावानं फुलात सुगंध दरवळायला लागलाय. त्याप्रमाणे ज्ञानोबरायाचं स्वाभाविक बोलणे, सहज बोलणे. तुका तरी बोली सहजवाणी, सहजवाणी. परी त्याच्या घरी वेदांत वाही पाणी. त्या सहज वाणीतून सर्व प्रमेय, सर्व सिद्धांत सहज झुलझुल झुलझुल खळखळ खळखळाची वाहत आलेली स्वाभाविक आहे. म्हणून तशी स्वाभाविक सहज स्थितीतलं ज्ञानोबरायाचं बोलणं, ज्ञानोबराय सहज स्थिती सांगायली त्या ओळीतून. म्हणून बंध मोक्षाचे व्याज नाही निमाली का जाता, निरूपणाचे भोज घोळगे जरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता या बंधाचीही काज नाही व मोक्षाचीही काज नाही. हे पा, बंधाची आणि मोक्षाची निमित्त व्याज, व्याज काज नाही, निमित्त व्याज, व्याज. म्हणून बंधाचंही कारण नाही आणि मोक्षाचंही कारण नाही बोलण्याला. हे पा, विपरीत जे बोलते जीव त्याला बंध कारण आहे, आणि गुरु जे बोलत असते ते मोक्ष देण्यासाठी, मोक्ष स्थिती लक्षात आणून द्यासाठी मोक्ष कारण आहे. शंका जी ती बंधामुळे, समाधान जे करते गुरु संत महात्मे ते मोक्षामुळे. निमित्त आहे दोन्ही बी. बंध निवृत्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देण्यासाठी शिष्याला गुरुचं बोलणं असते. आणि शिष्याची शंका बंधनातून आलेली असती, मोक्षाची इच्छेसाठी आलेली असती. ध्यानात ध्यानात घ्या जरा, कशी विरुद्ध टोक आहे. बंधनातून आली आणि मोक्षाच्या इच्छेमुळे आली शंका, आणि मोक्षातून आलाय आणि बंधनाच्या निवृत्तीसाठी आलाय. शब्दच गुरुचा आलाय कुठून? शिष्याची शंका कुठून आली? बंधनातून आली, आणि बंधनाची निवृत्ती मोक्षाच्या प्राप्तीसाठी आली. आणि गुरुचं जे समाधान करण्याचं बोलणे ते मोक्षातून आले आणि बंध निवृत्तीस्तव आले. आणि शिष्याची शंका आहे ही बंधनातून आली आणि मोक्ष प्राप्तीसाठी आलेली. तर ध्यानात घ्या, ध्यानात घ्या दोन्हीच कसं डोकं कसे आहेत. शब्दच आहेत दोन्ही, पण कोण कुठून आलेत? गुरुचे शब्द मोक्षातून आलेत, नित्य मुक्ततेतून आलेत. आणि शिष्याची शंका बंधनातून आलेली, अज्ञानातून आलेली, विपरीत ज्ञानातून आलेली. म्हणून हे बंध मोक्षच बोलण्याचे निमित्त आहेत. सर्व जीव बोलतेत ते बंधाच्या निमित्तामुळं, सर्व संत बोलले ते मोक्षाच्या निमित्तामुळं. निमित्त आहेत बंध. बंध मोक्षच बोलण्याचं निमित्त. मनुष्य देहातच बोल नाही, आणि मनुष्य देहातच बंध मोक्ष करते. ध्यानात घ्या गोष्टी. ज्याला बंधच कळाला नाही तो माणूस नाही, बंध कळाला तो माणूस. बंधाच्या निवृत्तीसाठी व्यवहार करतो तो माणूस. बंध कळून, म्हणून बंध कळाला तरच माणूस आहे तो. ध्यानात घ्या. बंध कळत नाही तो पशु. बंधनात असतो बंध कळत नाही तो पशु. बंधनात असतो बंध कळाला तो माणूस. बंध निवृत्तीसाठी प्रयत्न करतो तो साधक. ध्यानात घ्या जरा गोष्टी. बंध कळाला नाही तो माणूस नाही, माणूस नाही. मनुष्याचा
स्वभाव आहे त्याला बंधन कळावं, आणि बंधनासाठी मग त्यानं साधनारूढ असावं. करावया पार भवसिंधू, भवसिंधू कळावा आधी, आणि त्याच्यातून तरायसाठी साधन करावं. करा रे बापांनो साधन हरीचे, हरीचे साधन करणं हा मनुष्य मात्राचा स्थायी भाव असावा. तोच माणूस ध्यानात घ्या. बंधनात आहे ही चूक नाही, पण मोक्षाचे साधन करीत नाही ही चूक आहे, हा अपराध आहे. बेमार आहे ही चूक नाही, पण बेमारी जाण्यासाठी इलाज करीत नाही, गोळ्या औषध घेत नाही, पत पाणी पाळीत नाही, ही चूक आहे, हा अपराध आहे. ध्यानातच घ्या जरा गोष्ट ही. म्हणून न कळणं अपराध नाही, न कळणं घालण्याचे प्रयत्न करीत नाही हा अपराध आहे. मनुष्य त्या साधन करीत नाही हा अपराध आहे. रोग अपराध नाही, रोग निवृत्तीचे प्रयत्न करीत नाही हा अपराध आहे. ध्यानातच घ्या जरा. म्हणून माणूस कोण, ज्याला बंध कळाला आणि जो बंध निवृत्तीवर तत्पर आहे, जागा आहे, त्याला म्हणावा माणूस. तो माणूस आहे. बाकीची माणसाच्या लाईनला आली, माणसाच्या देहाला आली, पण माणूस नाही बनले अजून, पशुच आहेत अजून. अजून त्याचं पशुत्वच जागे, बंध नाही कळायला म्हणलं. म्हणून त्याचं जे बोलणं आहे ते सर्व बंधातून आलेले, बंधाच्या निमित्ताने. आणि मुक्त पुरुषाचं, साधू संतांचं, आचार्याचं जे बोलणे तर ते मोक्षाच्या व्याजानं आलेले. म्हणून बंध मोक्षाचं व्याज कळणं आणि न कळणं या दोन्हीच व्याजानं बोलणं असतं. काहीच कळून बोलणं आणि काहीच न कळून बोलणं. न कळून बोलणं ते जीवाचं, ते अज्ञानाच्या निमित्ताने, बंधाच्या निमित्तानं, आणि कळून बोलणं ते संतांचे, महात्म्याचे, ते ज्ञानाच्या निमित्ताने, मोक्षाच्या निमित्तानं. म्हणून महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता बंध मोक्षाची काज नाही. या बोलण्यामध्ये बंध आणि मोक्ष दोन्ही बी निमित्त नाहीत व मोक्षाची काज नाही. कारण बंध म्हणजे काय, बंध कसा झाला, बंध कुठून आला, याची उत्पत्ती उपपत्ती जोपर्यंत चालते, याची विश्लेषण, याचा युक्तिवाद जोपर्यंत चालतो तोपर्यंत तत्सापेक्ष मोक्षाची गोष्ट चालत असते. बंधाबद्दल प्रश्न आला तर मोक्षाबद्दल उत्तर येते. ध्यानात घ्या. बंधाच्या अस्तित्वाबद्दल मोक्ष प्रश्न आला तर बंधनाच्या निवृत्तीबद्दल आणि मोक्षाच्या प्राप्तीबद्दल समाधान येत असते. म्हणून बंध म्हणजे काय, बंध कसा झाला, बंध कोठून आला, अशी जी बंधाची संभावना आहे, त्या बंधाच्या संभावनेवरून मोक्षाची परिभाषा बोलावं लागत असते. म्हणून जोपर्यंत अशा शंका आहे, जोपर्यंत अशी बंधाची संभावना आहे, तोपर्यंत मोक्षाची संभावना बोलावं लागत असते तत्सापेक्षी. म्हणून तोपर्यंत तत्सापेक्ष मोक्षाच्या गोष्टी चालत असतात. म्हणून शंका आहे तोपर्यंत समाधान आहे, प्रश्न आहे तोपर्यंत उत्तर आहे, शिष्य आहे तोपर्यंत गुरु आहे. शिष्य संपणार आहे, शिष्यपणा संपणार आहे म्हणून गुरुपणा बी संपणार आहे. शंका संपणारी म्हणून शंकेचं समाधान करणारं बोलणं बी संपणार आहे. बंध निवृत्ती म्हणून बंधाला निवृत्त करणारा मोक्ष बी निवृत्तीचे, मोक्षाची सुद्धा नंतर निवृत्तीची. मोक्षाची निवृत्ती म्हणजे मोक्षाच्या विशेषतेची, मोक्षाच्या प्रगटतेची, मोक्षाच्या संवादाची. मोक्ष झालेल्या मोक्षाची निवृत्ती, असल्याला मोक्ष नित्य. म्हणून तत्सापेक्ष मोक्षाच्या गोष्टी चालत असतात बंधनाच्या गोष्टी असल्यामुळं. पण जे ते बंध मोक्षाचे निमित्तच राहिले नाही तर तेथे त्या बंध मोक्षाचे कार्य काही राहिले आहे असे म्हणता येत नाही. ते बी राहिलेलं नाही. बंध मोक्षाचं ठाव ठिकाणच मळलेली. म्हणून दोन्ही बी राहिले नाहीत हे आपल्याला लक्षात घ्यायचे. काय राहिले नाही, मग हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून या. म्हणजे बंध आणि मोक्ष हे दोन्ही देखील स्वरूपाच्या ठिकाणी राहिलेली नसतात आणि राहिलेली नाहीत.
अशी स्थिती असल्यामुळं ज्ञानोबा म्हणते आता बोलणं संपलं, म्हणून तिथं बोलणं राहिलं नाही. आता यावर अशी शंका येईल, खाली सांगायलीत महाराज की या बोलण्यावर आतापर्यंतच्या विवेचनावर अशी शंका येऊ शकते की जर परमात्मा वस्तूच्या ठिकाणी शब्दाधिकांची प्रवृत्ती नाही तर मग ज्ञानेश्वर महाराज हे व्याख्या तरी का करतात? एवढा ग्रंथाचा खटाटोप काय केला असं ज्ञानोबरायानं? जर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी शब्द नाही, बोलण्याची प्रवृत्ती नाही, शब्दाची प्रवृत्तीच नाही, तर मग ज्ञानेश्वरीचा 9000व्या, अमृतानुभवाच्या 883व्या, चांगदेव 65च्या 65व्या, हरिपाठाचे 28 अभंग, 27 अभंग आणि गाथ्यातले काही अभंग, गवळणी, एवढी जीव ग्रंथाचा खटाटोप केलाय. आणि पुन्हा किती कीर्तन, किती प्रवचन, किती आत्मचर्चा, काय काय तीर्थावळी, काय वारकरी संप्रदाय, काय भजन, काय नामस्मरण, हे शब्दच येत नाही. मग हे ज्ञानोबरायाचं व्याख्यान काय संपतच नाही. आणि स्वरूपाच्या ठिकाणी तर ते म्हणतात की शब्दाची प्रवृत्तीच नाही, तर मग ज्ञानेश्वर महाराज हे व्याख्यान तरी का करतात? इतकं व्याख्यान का बोलायलेत? मग बोलायलाच नव्हतं पाहिजे त्याने. मग त्याचे उत्तर होळीच्या उत्तरार्धानं करतात की आता जे काही मी निरूपण करतो ते कौतुकाचे निरूपण आहे, ते कौतुकाचे निर्निमित्त आहे, आणि ते बोलणं खरं नाही. ध्यानात का की आतापर्यंतच्या ह्या विवेचनावरून सिद्धानुवादावरून लक्षात आलंय की बंधन नाही, मोक्ष नाही, जग नाही, जीव नाही, शिवपणा नाही, निरुपाधिक आहे, निरुपाधिक आहे. मग दिसायला काय? दिसायला लागला तो भास आहे, दिसायला लागले ते अध्यास आहे. मग अध्याशिकच आहे सर्व, अध्याशिकच शिष्यपणा आहे, अध्याशिकच बंद आहे, अध्याशिकच मोक्ष आहे, अध्याशिकच शंका आहे, अध्यासच समाधान आहे. म्हणून अज्ञानाचा तरी अध्यास आहे, अज्ञान कार्याचा तरी अध्यास आहे, कार्याध्यास कारणाध्यास, आणि त्याच्यासाठी ज्ञानाचा देखील अध्यासच सांगावा लागतो. म्हणून सर्व अध्याशिक आहे, सर्व भ्रामक आहे, सर्व मृगजलवत आहे, सर्व हे प्रातिभाषिक आहे, प्रातिभाषिक. हे सर्व साक्षी भाष्य आहे. म्हणून खरं नाही. एक तर व्यवहारच खरा नाही, म्हणून सर्व प्रातिभाषिक आहे, सर्व हे अध्याशिक आहे, सर्व हे अधिष्ठानावर सर्व भ्रम या बंधाचा, मोक्षाचा, शिष्याचा, गुरुपणाचा, अज्ञानाचा, ज्ञानाचा. ध्यानात घे. सर्व प्रपंचाचा हा डोलारा, सर्व प्रपंचाचा हा एवढा विस्तार दिसतोय, हा विस्तार नाही, भ्रम आहे, हा सर्व अध्यास आहे. म्हणून बोलण्याचा तरी अध्यासच आहे. म्हणून अध्यास असला, अध्यास शब्दाचा अर्थ काय? ते दिसतंय ते नसतंय, अनुभवाला येते ते नसतंय, अस्तित्व वेगळंच आहे, दिसतंय वेगळं. अस्तित्व परमात्म्याच आहे आणि दिसते शब्द, दिसते बोलणं, दिसतोय ग्रंथ. अस्तित्व परमात्म्याच आहे, दिसते गुरु शिष्य, दिसतोय बंध मोक्ष. सर्व अध्यास आहे. दिसतंय वेगळं आगळं काहीतरी, काहीच नाही, एकच परमात्मा आहे. अस्ति भाती प्रियाशी रूपे तेच वेगळं दिसू द्या, सर्प दिसतोय दोरीचे, अलंकार दिसू द्या सोनच आहे, मृगदेव दिसू द्या प्रकाशच आहे, पिक्चर दिसू द्या उजेडच आहे, चित्र दिसू द्या रंगच आहे, दुसरं काहीच नाही. ही वस्तुस्थिती, ही वास्तविकता आहे. म्हणून ह्या बोलण्याच्या ज्या रेघाट्या आहेत, बोलण्याच्या ज्या ध्वनी आहेत, वर्णरूप रेघाट्या आणि ध्वनी रूप रेघाट्या, दिसणाऱ्या रेघाट्या
कागदावर आहेत आणि ध्वनी रूपरेखाच्या वाणीतून येतात. इशारे आहेत, पण सत्य नाहीत. म्हणून बोलणं सत्य नाही. म्हणून खोट्यात खोट्याच हे चाललेलं अध्यास आहे. म्हणून खऱ्यानं नाही, ज्ञानोबा राहायला खरं नाही काहीची. खरा एक परमात्मा आहे, एक तत्व आहे, एक स्वरूप आहे. बाकीचं काहीच खरं नाही. म्हणून बोलणं खरं नाही तर वक्तव्यपणा कुठं खरं आहे? वक्तृत्व कुठं खरं आहे? वक्तृत्वानं आलेला माज, वक्तृत्वानं आलेला अहंकार कुठं खरा आहे? खरं नाही, खरं नाही. म्हणून गुरुपणा खरा नाही, म्हणून वक्तेपणा खरा नाही. कशाचा वक्ता? वक्ता तो वक्ताच नव्हे श्रोते. ऐकणारामुळे वक्तापणा आलेला आहे, सापेक्षित आहे. वक्तेपणा घासा नाही त्याच्या पुढे ऐकायला लागले कोणी म्हणून हे वक्ता आहे. ध्यानातल्या जरा गोष्ट आहे. पुढे गुरु शिष्य आहेत म्हणून हा गुरु आहे. गुरुपणा स्वरूपानं नाही, स्वभावानं नाही, सापेक्षित आहे. वक्तेपणा सापेक्षित आहे. आणि सापेक्षित चे संयोग वाश्यात दिसतंय, स्वरूपानं नसतंय. जसा नवरेपणा स्वाभाविक नाही, पत्नीमुळे, आणि पत्नीपणा स्वाभाविक नाही, नवऱ्यामुळे. दोन्ही स्वाभाविक नाहीत. स्वाभाविक बायको नाही, स्वाभाविक नवरा नाही. सापेक्षित संयोग वसे. दुग्ध साखर योग. साखर पातळ नाही आणि दूध गोड नाही. दोन्ही एकत्र आल्यावरती पातळ आणि गोडी होते. ती संयोग वशात आहे ती. गोड पाणी म्हणतो आपण, लिमलेट. गोड पाणी केलं, लिमलेट केलं तर त्याच्यात तिन्हीचा संयोग आहे, साखर, लिंबू आणि पाणी. पाणी आंबट नाही, पाणी गोड नाही. साखर आंबट नाही, साखर पातळ नाही. पाणी गोड नाही, पाणी आंबट नाही. लिंबू गोड नाही. तर तिन्ही एकत्र आल्यावर मग लिमलेट, लिंबोनी. मग हे जसं संयोग वाशात एक एक तिन्ही वेगळे केले तर तिन्ही एक नाही, लिमलेट नाही. जसं आपण पाहतो त्याप्रमाणे एकटा गुरु गुरु नाही, एकटा शिष्य शिष्य नाही, एकटा वक्ता वक्ता नाही, एकटा श्रोता श्रोता नाही. सापेक्षित भासत असते संयोग वशात. आरसा समोर आल्यावर तीन होते, आरसा, मुख आणि प्रतिबिंब. तीन होते. एकची झाली ती होती, तिन्ही गेल्या एकची व्यक्ती. तरी तीन पण भ्रांती, एक पण सात. हे त्रिपुटीचं गंतव्य, त्रिपुटीचं रहस्य जसं ज्ञानोबा रायाने चांगदेव महाराजाला सांगितले सहज त्यानं, त्याप्रमाणे हे गुरु शिष्य भाव, ज्ञानी अज्ञानी भाव, बंध मोक्ष भाव हे तिथं नाहीत. म्हणून इथं ज्ञानोबा रायाला सांगायचे की शब्दाची प्रवृत्ती नाही तर मग ज्ञानेश्वर महाराज व्याख्यान का करतात, असा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर भूमीच्या उत्तरार्धाने सांगतात की आता जे काही मी निरूपण करतो ते कौतुकाचे निरूपण आहे. ते कौतुकाचं असतं ना, ते गंभीर घ्यायचं नाही, ते सिरियसली घ्यायचं नाही. तशी दिल्लकी, मस्करी, थट्टा, हे जे बोलतो ना ते बोलतोय ते नसते, त्याच्यातून दुसरंच असते. ते आडवं तिडवं जे बोलतो ना ते आडव्या तुड्याचा उद्देश नसतो, त्याच्यातून हसायचंय, कौतुक करायचंय, आनंद लोटायचा आहे. दिल्लगी करण्यात, मस्करी करण्यात जे बोलले ते तात्पर्य नसते, त्या बोलण्यातून हसायचं असतंय, आनंद लुटायचा असतोय. कोणाला दोष देण्यात त्याचा उद्देश नसतो, त्याच्यातून हसायचे, आनंद लुटायचा आहे, मजा घ्यायची असती. पुढच्याला बी माहित असते काही त्याचा बोलण्याचा उद्देश असा नाही, त्याच्या मनात क्रोध नाही, द्वेष नाही, उगा आनंद आहे. आनंदानं वाकडं बोट केलेलं आहे ते.
वाकडं बोलून नीट सांगितलेलं हसायचंय, आनंद लुटायचा. आनंद घोसाळण्यात असतो, आनंद मिसळण्यात असतो, आनंद डव्हाळण्यात असतो. मग पाण्यात जाऊन तसं काम पाणी हालत्या, अरे आनंद आहे त्याच्यात, पोहणं म्हणते त्याला. पाण्याच्या तटाला बसून ते आनंद येत नाही, पाण्यात उडी टाकून डवलायचं असते, हातपाय हलवायचे असते. मग हा तुम्हाला तरायचं तर मग बाजूला बसा ना पाण्याच्या. नाही, पाण्याच्या बाजूला बसल्यावर काय आनंद आहे? बरं पाण्यात हात पाय हलू नका ना, मग बुडण्यात काय आनंद आहे? बुडण्यात आनंद नाही, ध्यानात घ्या. आणि तटाला बसण्यात बी आनंद नाही. तटाला बसल्यावर बुडायचं भिऊ नाही. म्हणजे तुम्ही पाय हलवले ना, मग तुम्ही बुडत नाही, तुम्ही बाजूला बसा. नाही, बाजूला बसण्यात आनंद नाही. म्हणजे पाण्यात आहे ना, मग पाण्यात हात पाय हलू नका, तुम्ही पाण्यात जा. नाही, पाण्यात जाण्यात बी आनंद नाही. पाण्यात जाऊन पाण्यात नाही जायचं, ध्यानात घ्या, जरा ध्यानातच घ्या. पाण्यात जाऊन पाण्यात बुडायचं नाही. पाय काय हलवायची, पाण्यात बुडू नये. मग पाण्यात बुडण्यात वरी जा. नाही, वरी नाही राहायचं आणि पाण्यात नाही बुडायचं आणि पाण्यात तर जायचं, पूर्ण बुडायचं नाही. त्याला जीवनमुक्ती म्हणते. महाराज म्हणते उपजून या पुढती येऊ, किंवा तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाची, ह्या गोष्टीचा उद्देश इथे येत असतो. म्हणून हे फक्त बोल नाही, बोलायचं तर खरी काही काम नाही. फावल्याच्या करून काम नाही, काम नाही झालं पाहिजे का रिकामा झाला. आता काय मला आता फावल्याचं करू चेष्टा, चेष्टा आहेत, कौतुकाचं बोललंय, मजा लुटायची, आनंद आहे, आनंदाचं बोललंय, आनंदाची अभिव्यक्ती ती. म्हणून महाराज म्हणतात की ते बोलणं कसं आहे, ते शब्दाची प्रवृत्ती नाही आणि शब्दाची प्रवृत्ती गिळून बोलणे. त्याचं उत्तर या उत्तरार्धात दिलेले की मी निरूपण करतो ते कौतुकाचे निरूपण आहे असे समजावे, असं ज्ञानोबा आपल्याला समजावून सांगतात. त्याच्या बोलण्याचं तात्पर्य देखील, अर्थ देखील समजावून सांगतात. येथे अमृतानुभव संपला. आता असं कौतुकानं बोलल्यावर अमृतानुभव परिपूर्ण. अमृतानुभव तर आधी सांगितलं, आता अमृतानुभव कसा सांगितलं मी हे बी सांगितलं. काय उद्देश आहे बोलण्याचा, कशामुळे बोललो हे पण सांगितलं. निरूपणच संपले आता. म्हणून अमृत अनुभव संपला, अर्थात निरूपणाचे काम संपले, अटतट संपले, अटी राहिल्या नाही, कोणत्या नियम राहिले नाही, शंका राहिली नाही, समाधान करायचं काम राहिलं नाही. शब्दाचं सर्व व्याख्यान झालं, शेवट झाला. सर्व व्याख्यानाचं व्याख्यान झालं, स्वरूपाचं व्याख्यान झालं, व्याख्यानाचं व्याख्यान झालं. व्याख्यानाचा खरेपणाचं व्याख्यान झालं की खरेपणा नाही व्याख्यानात, व्याख्यानाचं विसर्जन झालं. तरी व्याख्यान चालू आहे, ते कौतुक आहे, तो आनंद आहे, ते प्रेम आहे, तो उल्हास आहे, ती लहर आहे, ती पाण्यावर पाण्याने खेळल्यासारखी. म्हणून याप्रमाणे ज्ञानोबराय आपल्याला अशी चिंतनाची परिभाषा करतात आणि इथं अमृतानुभवाचं निरूपण संपलं असं जाहीर करतात. आता पुढीलची वव्यात, पुढील प्रकरणात पुढील प्रकरणास 2 वयानं अवतरण देतात. तसं अवतरण तर मागच संकेतिक आलेले, पण स्पष्ट अवतरण पुढच्या प्रकरणाचं पुढच्या 2 वयामध्ये आहे. की पुढच्या प्रकरणामध्ये आता यानंतर हे जे शब्द येतं, हे शब्द कशी खंडित आहे स्वरूपाच्या ठिकाणी, शब्दाचं कसं काम नाही स्वरूपाच्या ठिकाणी, तो स्वरूपाच्या ठिकाणी शब्द कसे अध्यस्त आहेत आणि कसं काम बी नाही व्यवहारात देखील शब्दाचं. शब्द कोण्याच कामी कसा नाही स्वरूपाच्या ठिकाणी बिनकामी कसा होतो हे देखील महाराज आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये सांगणार आहेत. म्हणून पुढील प्रकरणाला आता ह्या प्रकरणात 2 वयानं अवतरण दिलेले आणि मग पुढच्या प्रकरणाला सुरुवात होईल. तर ते अवतरण आपण उद्या पाहू. ठीक आहे. हो हो महाराज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ